तर बघा ह्या साडीला अशा पद्धतीचा काट आहे। तर हा काट आपल्याला इथे तो काढून घ्यायचा आहे। सगळा काट आपण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे बघा। ठीक आहे, तर ह्या काठाला 5 नंबरची टीप असते। ठीक आहे, तर ही टीप आपण काढून घ्यायची आणि व्यवस्थित तो काट साडीला कुठल्याही प्रकारचं कटिंग न पडता व्यवस्थित तो कट झाला पाहिजे ह्याकडे लक्ष द्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला तो काट काढून घ्यायचा आहे बघा। ठीक आहे, तर बघा असं काट सगळा काढून झालेला आहे। त्यानंतर ह्या काठापासून आता आपण पहिले लेस बनवून घेणार आहोत। तर चला, तर आता इथे बघा आपण जो काट काढलेला आहे तर त्याची मी आता इथे लेस बनवून घेणार आहे। तर त्यासाठी काय करायचं, तुमच्याकडे जेवढी काट असेल त्याचा अंदाज घ्यायचा व्यवस्थित आणि त्यानुसार व्यवस्थित फोल्ड करत 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 अर्धा इंच असेल तुमचा किंवा 1 इंच, जर तुमच्याकडे जास्त असेल काट तर तुम्ही अर्धा इंचावरती गॅप ठेवायचा आणि कमी असेल काट तर 1 इंचावरती गॅप ठेवायचं आणि व्यवस्थित इथे प्लेट्स ह्या क्रिएट करायच्या आहेत आणि प्लेट्स क्रिएट झाल्यानंतर आपली सुंदर अशी लेस इथे तयार होते। तर बघा फ्रेंड्स, इथे खूप छान अशी ही लेस तयार झालेली आहे, कारण की इथे ना व्यवस्थित लेस जी आहे ही नेटची आहे, त्यामुळे इथे ही जी लेस बनली आहे ती खूप अट्रॅक्टिव्ह अशी दिसत आहे बघा। तर बघा असं मी छानसं सगळ्या काठाला लेस करून घेतलेली आहे, लेस क्रिएट आपली झाली आहे। तर आता बघा फ्रेंड्स, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही असे काट म्हणजे प्रत्येक साडीचे वेगवेगळे काट असतात राईट। तर अशा साड्यांना सुद्धा तुम्ही असे छानसे स्टिच करू शकता। ह्याचे व्हिडिओ ऑलरेडी मी तुम्हाला चॅनलवरती दिलेले आहेत। तर बघा अशा सुंदर अशा लेस म्हणजे ते काढायचे आहेत काट, तुम्ही अशा साड्या स्टिच करू शकतात किंवा तुम्ही ब्लाऊजला सुद्धा ह्या लेस तयार करून खालच्या बाजूने किंवा वरच्या बाजूने लावू शकतात किंवा ड्रेसला सुद्धा तुम्ही लावू शकतात। तर फ्रेंड्स, हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा। तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स, तोपर्यंत नमस्कार।